हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर दर शनिवारी ना मी म्हणजे एक गोष्ट करत असते. होम रेमेडीज आहेत, वास्तुशास्त्रानुसार ते करायला पाहिजे म्हणून. तसा तर व्हिडिओ शनिवारी बनवलेला होता आणि अपलोड करताना उशीर झाला. कधी कधी काय होतं ना की नेटवर्क इश्यू होतात. कधी कधी यूट्यूबला आहे ना व्हिडिओ अपलोडच होत नाही, माहिती नाही काय प्रॉब्लेम्स होतात. ते पण खूप सारी इश्यूज येत असतात. त्याच्यामुळे कधी कधी व्हिडिओ लवकर बनलेला असतो पण तो अपलोड करायला उशीर होतो. तर दर शनिवारी ना मी एक गोष्ट करत असते. म्हणजे हे तांब्याचं जे छोटं भांडं दिसतंय ना तुम्हाला, हे मी भांड्याच्या दुकानात मिळून जातं. तर ते घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना ओवा, कापूर आणि खूप सारा धूप हे सगळं जे आहे ना ते एकत्र करते आणि माझ्या पूर्ण घराची दृष्ट काढते. आता तुम्ही म्हणत असाल की घराची दृष्ट काढते म्हणजे काय? तर एक गोष्ट खरंच असते, जशी आपल्याला दृष्ट लागते ना, आपण बाहेर जातो किंवा लोकांमध्ये जातो, मग काहीतरी निगेटिव्ह वाईब्स असतात, काही पॉझिटिव्ह वाईब्स असतात, ते आपल्यावर इफेक्ट करतात. तर तसंच आपल्या घराची सुद्धा घरालाही नजर लागते बरं का. घराला नजर कशी लागते तर आपल्या घरामध्ये खूप साऱ्या लोकांचं येणं जाणं असतं. काही लोकांची खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतात, काही लोकांची खूप निगेटिव्ह वाईब्स असतात. मी असं म्हणत नाही की आपण लोकांना जज नाही करू शकत, पण तो ऑरा असतो ज्याचा त्याचा माइंडसेट असतो, ज्याचे त्याची वाईब्स असतात. तर हे सगळे जे कुठेतरी आहेत ना ते आपल्या घरावर इफेक्ट करतात आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती कुठेतरी डायरेक्टली त्या घरातल्या माणसांवर इफेक्ट करते. तर मग ह्या इफेक्टचं काय होतं की मुलांची चिडचिड होणं, आपलं स्वतःचं आजारपण किंवा आपल्याला अस्वस्थ वाटणं, मुलांना अस्वस्थ वाटतं, घरामध्ये फ्रेश न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रभाव कमी करायचा असेल ना तर ह्या सगळ्यांसाठी आपल्या घराची दृष्ट काढणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आणि मी हे दर शनिवारी न चुकता ही गोष्ट करत असते. त्याच्यासाठी तुम्हाला काही जास्त एफर्ट्स करायचं नाही आहेत. फक्त ओवा आणि धूप आणि खूप सारा कापूर हे सगळं फक्त जाळून त्याची धुणी करायची असते. तर सुरुवात कुठून करायची तर धुणी द्यायला सुरुवात करायची ती आपल्या देवघरापासून. तर देवघरापासून तर प्रत्येक रूमचा काना आणि कोपरा, म्हणजे एकही कानाकोपरा असा सोडायचा नाही. अगदी वॉशरूमपासून तर सगळं आहे ना, अगदी सगळीकडे छान ही धुणी फिरवायची आणि ही जी निगेटिव्हिटीज आहे ना ती बाहेर काढायची बरं का. आठवड्यातनं एक दिवस नक्कीच केलं पाहिजे. मी खूप स्पिरिच्युअल आहे ह्या गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टी खूप मानते, कारण की मी हे सगळं करायला लागल्यापासून आहे ना माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप वाढायला लागलेली. मी स्वतः खूप पॉझिटिव्ह झालेली आहे. किंवा माझी हेल्थ असेल, मुलांची हेल्थ असेल, हेल्थ इश्यूज असतील ते खूप कमी झालेत. खूप कमी म्हणजे नाके बराबर झालेले आहेत. तर त्याच्यामुळे जर ना ह्या गोष्टी करायच्या आहेत तर हे सगळी जी धुणी आहे ना ती तुम्ही घरातनं फिरून आणि दरवाजाच्या बाहेर आणायची. जशी आपली मुलांवरून आपण पीठ मीठ उतरवतो आणि त्याच्यानंतर म्हणजे येणाऱ्याची जाणाऱ्याची घरातल्यांची बाहेरच्यांची असं तसं जे म्हणतो ते सगळं बोलायचं आहे. आणि त्याच्यासोबतच ओम त्र्यंबकम यजामहीचा मंत्रजापही बोलायचा आहे, कारण की तो खूप इफेक्टिव्ह मंत्रजाप आहे. किंवा मग घरामध्ये कालभैरव अष्टक जर तुम्ही लावू शकत असाल तर संध्याकाळीच्या वेळी आहे ना कालभैरव अष्टक पण हे लावायचं असतं. आणि अशा प्रकारे आपल्या घराची पण आहे ना दृष्ट काढायची असते. तर अशाच खूप साऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.